परभणी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला आज तब्बल 24 दिवस उलटलेले आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं होतं. फडणवीसांना फोन करून परभणी शांत कधी होणार असा सवाल शरद पवारांनी विचारलेला होता आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे परभणीमध्ये येत आहेत. त्या सूर्यवंशी कुटुंब आणि विजय वाकुडे यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. आपल्यासोबत विजय वाकुडे यांचं कुटुंब आहे. ताई, 24 दिवस आज उलटलेले आहेत. तुम्ही सातत्यानं सरकारकडे मागणी करत आहात. त्यासोबतच सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी देखील मदत नाकारलेली आहे. सरकार तुमचं ऐकतंय का आणि तुमची मागणी काय आहे? तुम्ही जे म्हणताय त्याला सरकारने काही दुजोरा दिलेला आहे का? आम्हाला असं वाटतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जे आंबेडकरी चळवळी साहेबांनी 40 वर्ष जीवन हे केलं, त्याचं आम्हाला काहीतरी फळ मिळायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि सूर्यवंशीच्या कुटुंबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी साहेबांनी आंदोलन उभं केलं होतं. न्याय मिळावं त्यांना. आम्हाला आता साहेबाचं असं झालं, ते आंदोलन करता करताच गेले आणि त्यांच्यावर इतकं प्रेशर आलं होतं की पोलिसांनी त्यांना पहिल्या नंबरचा आरोपी बनवलेलं होतं. म्हणून त्यांना ताण आला तो फार आणि त्याच्यामध्ये ते गेले. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे असं मला वाटतं. 24 दिवस होत आहेत बाबा जाऊन आणि सूर्यवंशी देखील जाऊन. सूर्यवंशीच्या आईने मदत नाकारलेली आहे. 24व्या दिवशी आज सुप्रियाताई येत आहेत. तुमची सरकार मागणी ऐकते का? सरकार तुमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करते की तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते? 24व्या दिवसानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? 26वा दिवस झालाय आज आमचं आंदोलन चालू आहे त्या ग्राउंडवर की आम्हाला न्याय भेटला नाही, सोमनाथला न्याय भेटला नाही. 5 लाख 10 लाख रुपये घेऊन येतात. आम्हाला पैसे पाहिजे नाही. आम्हाला पहिले सर्वप्रथम न्याय पाहिजे. महाराष्ट्राचे सरकार न्याय देत नाही. जसं बीडच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडले, मकोका लावला, तसे आरोपी समोर आहेत पोलीसवाले, पण यांच्यावर काहीच होत नाही. हे होत नाही म्हणून 17 तारखेला आम्ही असं ठरवलंय की आम्ही सर्व समाजाला घेऊन मुंबईला मंत्रालयाकडे आम्ही लॉंग मार्च काढत आहोत. आमच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे, सोमनाथच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे. पण हे सरकार न्याय द्यायच्या भूमिकेत नाही. म्हणून आम्ही सर्व 5 ते 10 हजार लोक घेऊन मुंबईकडे 17 तारखेला निघणार आहोत. विजय बाबांची मुलगी आपल्यासोबत आहे. ताई, परभणी शांत कधी होणार असं शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांना विचारलेलं आहे. तुमच्या कुटुंबियांची मागणी पूर्ण झालेली आहे का? आणि तुम्ही सरकारकडे मागणी काय करताय आणि सरकार तुम्हाला काय म्हणते? अजून तरी आमची मागणी पूर्ण झालेली नाही आहे सर. आणि आमची हीच इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कारण की आमचे वडील त्यांनी 40 वर्षाचा संघर्ष केला, हे आंदोलन उभं केलं आणि सूर्यवंशी भैयाला पण न्याय मिळाला नाही अजून आणि आम्हाला पण न्याय मिळाला नाही. तर लवकरात लवकर हे सरकारने आमचा विचार करायला पाहिजे आणि लवकर न्याय द्यायला पाहिजे. परभणी शांत कधी होणार? कारण सातत्यानं आंदोलनं सुरू आहे. तुमचं देखील आंदोलन सुरू आहे. आज सुप्रियाताई येत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करणार आहात? आमची हीच मागणी राहील सर की लवकरात लवकर हे जे प्रकरण आहे त्याचा न्याय करायला पाहिजे आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि तेव्हाच परभणी शांत होणार ना. तोपर्यंत परभणी शांत होऊ शकत नाही सर. हे सगळं विजय बाबांचं कुटुंब होतं. खरं तर काल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि परभणी शांत कधी होणार असा सवाल केलेला होता. मात्र यावरती आता बोलताना वाकोडे कुटुंबियांनी बीडप्रमाणे परभणीला न्याय द्या, परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी करा, तेव्हाच परभणी शांत होईल अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि त्यासोबत सरकारकडे न्याय देण्याची मागणी देखील या ठिकाणी वाकोडे कुटुंबियांनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.